पूर्वकर्मानुसार आपण काही एक विशिष्ट पद्धतीची विचारधारा घेऊन येतो. त्याच विचारधारेनुसार आपण आपलं आयुष्य जगत असतो आणि याच विचारधारेचा प्रभाव पडत असतो आपल्या पैशाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टींवरती. गेल्या 11 वर्षांच्या माझ्या या मेडिटेशन आणि हिलिंगच्या फील्डमधला जो काही माझा अनुभव आहे, त्या अनुभवामधनं काही असे वेगवेगळे पॅटर्न्स मला आढळलेले आहेत पैशाच्या बाबतीतले. ते मी तुम्हाला सांगते. काहींच्या बाबतीमध्ये असं होतं की कितीही पैसा मिळाला तरी पुरा पडत नाही. काहींच्या बाबतीमध्ये त्यांची क्षमता खूप असते, पण त्या मानाने त्यांना मिळणारा पैसा खूप कमी असतो. काहींना पैसा मिळतो पण तो लाभत नाही, त्याच्यातनं समाधान मिळत नाही. काहींच्या बाबतीत असं होतं की त्यांना अपेक्षित पैसा कधीच मिळत नाही. काही जण तर बिचारे दुसऱ्याच्या चांगल्याकरता पैसे देतात आणि त्यांचे पैसेच अडकतात. काही जणांच्याकडे पैसा येतो पण अनपेक्षित राहणे किंवा बिनमहत्त्वाच्या गोष्टींकरता तो खर्च होत राहतो. काहींना झटपट पैसा मिळवण्याची चटक लागते आणि मग नको त्या मोहात ते अडकतात. आणि अनेक लोकांच्या बाबतीत जो एक कॉमन प्रॉब्लेम मला जाणवलेला आहे तो म्हणजे पैशाचं व्यवस्थित नियोजन करायची विचारधाराच त्यांच्याकडे नसते. हे जे काही पॅटर्न्स आपण बघितले ते पॅटर्न्स आपण ब्रेक करू शकतो. आपली पॅटर्न्स ब्रेक करून आपण भरपूर प्रमाणात मुबलक पैसा, सुख समृद्धी नक्की मिळवू शकतो. त्याकरता आम्ही एक खास मेडिटेशन तुमच्याकरता घेऊन आलेलो आहोत. ते 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या नवरात्रोत्सवामध्ये तुम्ही नक्की ऐका. नवरात्रोत्सवामध्ये जो काही काळ असतो तो अत्यंत मंगल असतो आणि ह्याच काळामध्ये आपल्या मनाची ताकद वाढवायची असेल तर हे मेडिटेशन तुम्हाला नक्की मदत करेल. हे मेडिटेशन तुम्हाला माहितीच आहे, मी नेहमी सांगते की कुठलंही मेडिटेशन हे कमीत कमी 21 वेळा ऐका आणि जास्तीत जास्त 90 वेळा ऐका. आता नवरात्राचे दिवस आहेत 10, मग आता हे 21 वेळा कसं ऐकायचं? तर हे मेडिटेशन तुम्ही रोज 2 वेळा ऐका आणि दसऱ्याच्या दिवशी 3 वेळा ऐका. मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुमच्या विचारांमध्ये नक्की फरक पडलेला असेल. सातत्याने मेडिटेशन ऐकणं हे का गरजेचं आहे? कारण एकदा तुम्ही मनाला पटवलं म्हणून ते लगेच त्याला पट्ट अशातला भाग नाही. त्याचा स्वभावाचे मुळात चंचल असण्याचा. त्यामुळे त्याला रोज सातत्याने सांगायला लागतं आणि नुसतं सांगून चालत नाही, तर ते मनामध्ये खोलवर रुजवायला लागतं. आणि ही दोन्ही कामं हे मेडिटेशन केवळ ऐकून तुम्ही साध्य करू शकणार आहात. चला तर मग आपण हे मेडिटेशन ऐकायला तयार राहूया. आणि 3 ऑक्टोबर रोजी सकाळी जे मेडिटेशन प्रसारित होणार आहे ते या नवरात्रोत्सवाच्या काळातच नियमितपणे ऐकून स्वतःच्या विचारांमध्ये प्रगती करूया, जेणेकरून भरपूर पैसा तुम्ही तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करू शकाल. हे मेडिटेशन मिळवण्यासाठी वृषाली लेले यूट्यूब चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजे जसं ते मेडिटेशन प्रसारित होईल तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्ही ते मेडिटेशन ऐकू शकाल.